हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेलं प्रेमासाठी कमेंटसाठी खूप मनापासून आभारी. आज 2 व्हिडिओ मी तुम्हाला पाठवले आहेत. एक व्हिडिओ जो आहे तो 1:30ला आलेला आहे आणि हा आपला रेग्युलर 3:30ला आलेला आहे. त्यामुळे तो पाहिला नसेल तर तोही जरूर पहा. असो, लग्नाचा दिवस आहे आणि या दिवशी इथं जेवढी काही लोकं आहेत, तुमच्या घरी लग्न असो नाही काय पण असो, हे कामं मात्र कोणालाही चुकत नाहीत. ते म्हणजे काय तर सकाळी शेण काढणे आणि दूध काढणे. सगळ्यांच्या घरी भरपूर जर्सी गाई आहेत, त्यामुळे सकाळचं पहिला हे 2 तासाचं काम असतं. तर हिला ना चहा पाहिजे, घरी कोण नाही. मला म्हणते छान दूध ठेव. मला दाखव, चल पावडर कुठे आहे दाखव, चल. सॉरी, तुम्हाला ओरिजिनल व्हॉइस जास्त देत नाही. अन्यथा अनु हार्दिक जसा म्हणजे एंटरटेनमेंट करतो ना, तशी अन्वी पण आहे. पण आता इथं म्युझिक वगैरे आहे, कॉपीराईट येऊ शकतो. तर तिनं ना मला साखरेचा डबा दाखवला, कुठल्या ह्याच्यावर चहा करायचा. तर ती तिकडे गॅसकडे म्हणली नाही, ह्या शेगडीवर चहा ठेव. आम्ही याच्यावरतीच चहा ठेवतो. आम्ही गॅस जे आहे ते जास्त वापरत नाही, कारण शेगडीचा वापर करतो, असं तिचं म्हणणं होतं. पण ती जी शेगडी आहे ना, तिचं मला थोडीसं भीती वाटते. एकदा दोनदा सहज असं मी हात लावलेलं होतं, तर मला करंट आल्यागत झालं होतं. आता बघा, या घरात माझं पूर्ण बालपण गेलेलं आहे म्हणायला हरकत नाही. मी कालच तुम्हाला सांगितलेलं आहे की मी 1 वर्षापासून इथंच होती, अगदी लग्न होईन जाईपर्यंत. तर मग मला ह्या घरातली कुठलीच गोष्ट माहीत नाही असं कधीच होणार नाही आहे. म्हणजे अगदी छोट्यातली छोटी, मोठ्यातली मोठी गोष्ट कुठली, कुठं, काय हे सगळं मला माहीत असतं. आता जय आल्यानंतर थोडासा बदल झाला असेल, अन्यथा पूर्वी जसं होतं तसंच होतं. फक्त ते म्हणतात ना की सुना आल्यानंतर थोडंसं बदल होतं, इकडं तिकडं तिकडं तिकडं. अन्यथा खूप गोष्टी ज्या आहेत, ज्या मी असताना होत्या ना, तशाच आहेत. दूध दूध कुठे आहे? दूध आणजा. रुपेशची दोन्ही मुलं एवढी गुणी आहेत बघा. सगळी घरातली जिकडं तिकडं आपापल्या कामात असतात, पण पोरं असं ना म्हणजे हटून बसत नाहीयेत. बोट घाल नको. हा खावा. आणू फोडून देऊ. हा बुडवू नको बाळा, बास, लगेच बुडवायचं नाही. गरम आहे आणू, नाही ना? हा. आणि आता कितवीला आहेस तू? कोणत्या शाळेत जाती? बालवाडीला. काय काय शिकवतात तुला आता? सगळं शिकवतात. बर. आणि ह्यो अनंत? होय अनंत, येते का नाही? काय नाही येत नाही. आई आली बघ, आई सुद्धा. आणि बोलत पण नाही ती जास्त. एक नाही 2 नाही, जा तिकडं. आणि मी आहे बघ. आणि कुणाकडे येत पण नाहीये. आनंद येत नाही ना. पुढे जाऊन आणि बघ की गावभर आता फिंडायला नंतर जात नाहीत. नको वाटते मला. विचार ना, मला कुठे वाटते. हे आर्यनगत निघतंय ना गाव भटत. अनंत, ती काय म्हणते रे? ती काय म्हणते दीदी? तिला म्हणा गप बस जरा तू. क्या आता आपल्या पण जात. आनंद असं का बसलायस? तुम्ही आता लक्ष देऊन बघितलं असेल, आतल्या साईडच्या गायी जेव्हा बाहेर सोडल्या, एका लाईनमध्ये त्या
न त्यांना सांगता त्या गेल्या ते गेल्या आणि वरून आणि शेडमध्ये गेल्या आतमध्ये आणि ज्यांची जागा जिथं आहे तिथं उभारल्या. म्हणजे बघा त्या प्राण्यांना पण एखादी गोष्ट शिकवली ना तर ते कंटिन्युअली करतात ना, तसं म्हणायचं. आज सकाळचा जो पार्ट आला आहे त्याच्यामध्ये मी घातलेली साडी बऱ्याच जणींनी विचारलेली आहे. तर ती नारायणपेठ आहे, आपल्याकडे आहे. 1200 रुपयाला फ्री शिपिंगमध्ये आहे. माझ्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एक जंपरचा पीस, 5 सुपारी वाटायची, 5 सुपारी एका वाटीत साखर, दुसऱ्या मोबाईलवर लावा त्याला, लागू त्याला. नाहीतर हे साखर पुढे वापरा, लग्नापर्यंत आणते सांगून. खाली ठेवा, खाली हे वापर सांगितलं काय अहो चार सांगितलं होतं गावात एक गेला जिद्दी कुठं आहे ग? खुशी असते. तर एक पाहुणे जे आहेत ते सकाळपासून यायला सुरू झालेले होते. तुमची थोडीशी ओळख करून देते. आता मी भेटलेले आहे ती आहे मावशीच आणि मामींची आई. बघा तुमचा गोंधळ उडणार आहे की असलं कसलं तुमचं रिलेशन. तर मामी भाची बायको लागते.
मामीची आई जी आहे तिचं हे माहेर आहे. आजी जी आहे ते त्यांचे आजी आजोबा जे आहेत ना ते त्यांचे चुलता चुलती आहेत बरं का, सक्के चुलता चुलती. आणि मामी जी आहे ती भाची बायको आहे, असं हे रिलेशन आहे. मामी मला एकीकडून बहीण पण लागते आणि मामीची आई आणि माझी आई ह्या दोघीसुद्धा बहिणी लागतात. आणि दुसरीच मावशी एक आहे त्या पण सख्या बहिणी, त्या सख्या जावा, असं खूप हे आहेत आई नो. आता एका दिवशी ती बसायला गेलं तर हे नातीन गोतळा जर शेअर करायचा म्हणला तर एका जागून 3 रिलेशनसुद्धा आहेत. म्हणजे बऱ्यापैकी बघायला गेलं तर रिलेशन म्हणजे ह्या बाबर कंपनीमध्ये ना 80% रिलेशन त्यातली त्यात अशी आहेत. असं चला आता तुमच्या दादाला मी सांगितलेलं सकाळी आम्हाला गजरे तेवढे पाहिजे, कारण कसं आहे की बघा लग्न घरातल्यांनी किती लोकांना आणायचं, आणून आणायचं किती. म्हणून म्हटलं की काय असेल ते गजरे आपले जे आहे ते आणा. त्यांनी सकाळी जाऊन जवळा म्हणून आहे तिथून आम्हाला गजरे आणून दिलेले होते, कारण रुपेशला टाईम नव्हता, त्यांचंच घरचं लग्न असल्यामुळं त्यांना बाहेरचं साईडला पळायचं हे ते कामं होते. म्हणून मग आम्ही आमच्या गजऱ्याची सोय केली. मग सगळ्यांना मी गजरे लावते, कारण हे आणि हो इथेच ना आई आलेली होती बघा. मी काल तुम्हाला म्हणलं की आई येणार नाही आहे, पण आमचे चुलते जे आहेत ते आले, कारण त्यांची पण भाचीच लागते ना, तर ते पण आलेले होते. मग ते तयार झाले. पुन्हा माझ्या आत्या वगैरे जिथं घरापाशी दिलेल्या आहेत ती सगळीच गाडी करून आलेली होती. मग तिला म्हणले चल काही होत नाही, लांबचं आहे चल. म्हणून मग पुन्हा तिनं फायनली निर्णय बदलला आणि ते आलेली होती. पण ह्या गर्दीमध्ये थोडा वेळ झाला मला भेटायला. कोणाचं काय आणि कोणाचं काय म्हणायला हरकत नाही. आमचं काय वेगळंच सुरू होतं. सगळ्यात महत्त्वाचं आजीचं काय सुरू आहे बघा. आता एवढी पै पाहुणे आले आहेत, लग्नाचा सगळा गोंधळ आहे, पण ती देवपूजेला शॉर्टकट मारत नाही. ती आंघोळ करून आल्यापासून इथंच होती, त्याच्यानंतर कितीतरी बाकीच्यांची कामं झाली, सगळं झालं, पण तिनं रेग्युलरसारखीच देवपूजा केली. सगळं हरिपाठ वगैरे सगळं जे काय असेल तिनं रेग्युलरसारखं, तुमचं काही असू दे तिकडं, पण मी हे काय म्हणजे शॉर्टकट करणार नाही. तर चला मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. आणि वीनं एका दिवसात 3 ते 4 ड्रेस बदलले होते. आता हा जो आहे तो हा साखरपुड्याचा ड्रेस आहे बरं का तिचा. अजून तुम्हाला 2-3 ड्रेस एक्स्ट्रा बघायला मिळणार आहेत. हळदीचा तिचा वेगळाच आहे, पुन्हा लग्नाचा वेगळाच आहे, असं चालायचं. त्यांचे पण चुलता आहे ना, त्यामुळे ते आपण एन्जॉय करणार. चला मी व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.